दिवसाची सुरुवात कशी होती बघा. आपल्या बायकांना फक्त उठायचं आणि स्वयंपाक करायचा, ह्याच्या पलीकडं आपल्याला सुचत नाही. तर आज झालं असं की नाश्ता आणि जेवण एकत्रच करायची वेळ आली. का आली? का तर एक प्रॉब्लेम झालेला. आपण काही गोष्टी अशा विचार करतो की आपले दोन पैसे कुठून तरी वाचतील, पण असं होत नाही. चांगले चांगले मोठे जे ब्रँड आहेत ते सुद्धा अगदी इतक्या चांगल्याप्रमाणे आपल्याला फसवतात, ते समजूनच येत नाही. बोलणारे व्यक्ती इतके गोड आणि भुरळ पाडणारे असते, ते आपण फसूनच जातो शेवटी. सांगते पुढे काय झाले. हे बघा, मी हे ना पोहे बनवते असे. तुम्ही बनवता का अशा पद्धतीचे पोहे? आमच्याकडे तर असे बनवत नाहीत, पण ते माझ्या मुलांनी सांगितलेले मला की असं बनव, कारण त्यांना कांदा वगैरे घातले आणि जास्त मटेरियल टाकलेले नाहीत आवडत. म्हणून मी काय करते, पोहे पहिले भिजवून घेतले, त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ पूर्ण मी ते एकत्र करून घेतलं आणि साधारण तेल थोडंसं टाकून त्याच्यामध्ये थोडेसे हलके जिरं घातलं, कढीपत्ता टाकला आणि माझ्या स्वराला शेंगदाणे आवडतात म्हणून तिच्यासाठी भाजून शेंगदाणे टाकले. तसं आपण तेलामध्ये पण टाकलं तर परतवून होतातच ते. आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि जे पोहे भिजवलेले ते पूर्ण मी ते एकत्र करून घेतले. पण हे एकदम भन्नाट लागतात, तुम्ही एकदा ट्राय करा. म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी पण चवदार लागतात ते. थोडंसं झाकून ठेवते. त्यासोबतच मी ही उडद डाळ आहे जे गावाकडून आणलेली. इथं ही उडद डाळ नाही भेटत, जशी इथं भेटते ना तशी अशी चवदार अशी काही लागतच नाही. गावी कसं शेतातली डाळ असते आणि ते एकदम भाजून जात्यावरती वगैरे बनवतात त्या बायका गावच्या, त्याच्यामुळे ते एकदम चवदार लागते. त्यासोबतच मी लगे भात बनवून घेतला. मी आणि माझ्या मुलांनी नाश्ता केला सकाळी सकाळी. त्यानंतर मग मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या, कारण उडद डाळसोबत ज्वारीच्या भाकरी चांगल्या लागतात. तुमच्या भागामध्ये कुठल्या भाकरी बनवल्या जातात मला कमेंट करा नक्की. आपली इकडे डाळ पूर्ण शिजलेली आहे. कुकरमधली डाळ एवढी चवदार लागत नाही, पण शेवटी आपल्याकडे वेळेची कमी असल्यामुळे कुकरमध्येच डाळ लावली. बाकी ह्या डाळीला मी काय फोडणी वगैरे घालत नाही, मला अशीच आवडते बगैर फोडणीची. त्यामध्ये मी फक्त हिरवी मिरचीचा ठेचा आणि लसूण एवढाच घातला आहे. त्यानंतर मी जे प्रॉब्लेम सांगितलेला त्यासाठी निघाले. EMI जास्त जात आहेत म्हणून मी बँकेमध्ये गेली आणि तिकडे चौकशी केल्यास समजलं की जो फ्रीज मी घेतलेला 23,000चा म्हणून मला 26,000चा फ्रीज दिला आणि तेव्हा मी बघितलंच नाही. त्यानंतर मी DMartमध्ये आले, थोडीशी खरेदी केली. तुम्ही बघा टॉप कसा वाटतोय. याच्यामध्ये भरपूर 1-2 कलर होते, पण मला हा कलर छान वाटलेला. पण नेहमी कन्फ्यूज असणारी मी तो ठेवून दिला आणि तो ब्ल्यू कलरचा तो टॉप घेतला. हा पण छानच होता, पण तो मला बसणार नाही ह्याच्याने मी घेतलाच नाही. तर DMartमध्ये गेलं तर काही गोष्टी एक्स्ट्रा होतातच, म्हणून हा एक कप घेतला. चहा तर मी घेत नाही, पण कप इतका सुंदर होता म्हणून एकच कप घेतला. त्यासोबत मी लगेच चप्पल बघितली तर एकच चप्पल सापडली आणि त्याची दुसरा जोडी मला सापडलाच नाही. जी गोष्ट आवडते ते आपल्याला भेटेल असं कधी होतंय का? इतकं सगळं फिरली मी, इतक्या अक्षरशः पूर्ण चप्पल मी बघितल्या, पण जी चप्पल मला एक सापडलेली ती चप्पल शेवटी भेटलीच नाही. मग मी हा एक चप्पल घेतली आणि ही एक घेतली, 2 घेतल्या, पण जी हातात होती भेटली नाही. त्यानंतर मी बिस्किट घेतले. हे बिस्किट एकदम चवीला छान लागतात, कारण हे तिखट असतात, गोड मला आवडत नाही, म्हणून मी ते बिस्किट पॅकेट घेतले 2. बाजार पूर्ण झाल्याच्या नंतर मी घरी आले. घरातून मग मी ऑफिसला निघाले. सकाळपासूनची धावपळ अशी इतकी होते की थकून जाते. बस पकडली, ऑफिसला गेली. शेवटी रात्री ऑफिसवाल्यांनी कॅब करून घरी आणून सोडले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.